आम्ही दरवर्षीप्रमाणे तिथेच देणार आहोत. यावेळेला एक ॲडिशनल आम्ही देणार आहोत शालेय मुलांना सुद्धा फिनिशर मेडल. आणि वॉर्मअप करण्यासाठी आम्ही 5:15 वाजता झुंबा सेशन ठेवलंय. विरार मैराथन की बात आती है तो उसमें लोग आते जानते क्यों? लोग उसमें एनर्जी देखना चाहते हैं, द एप्रिसिएशन, द वे दे आर रिप्रेजेंटिंग और द वे दे आर रिप्रेजेंटिंग ऑफ आवर सिटी, इट इज एप्रिसिएटिव वर्ल्ड वाइड. नमस्कार साथियों, मैं संजय मिश्रा और आपके साथ लेकर आया एक बेहद ही अच्छी खबर. जो वसई विरार में रहते हैं, जिला पालघर वसई विरार, यहाँ पर एक बेहद ही सुंदर आयोजन होने वाला है और इस आयोजन में आप भी पार्टिसिपेट कर सकते हैं. कहा गया है सेहत ही खजाना है जीवन का और उसके लिए आदमी को समय देना चाहिए. लेकिन खास क्या है, जब विरार की बात आती है तो विरार मैराथन की याद आती है. सबसे बड़ा इवेंट होता है देश में. लेकिन इस वक्त आपको बता दें कि विरार रन एक ऐसा आयोजन होने वाला है. इस आयोजन के माध्यम से आप अपनी प्रतिभा को पार्टिसिपेशन कर सकते हैं. इसमें बहुत सारी खासियत है, बहुत सारी विशेषताएं हैं. इसमें आपको तमाम सारे सर्टिफिकेशन है और बेहद ही एनर्जेटिक मोमेंट होने वाला है. और इसका जो देखिए अमेया क्लासिक क्लब जो है, मैनेजमेंट पूरी तरह से यहाँ के लोगों द्वारा आयोजित किया गया है. और इसमें पूरा देखेंगे तो विरार रन 2025 का जो आयोजन है 1.5 किलोमीटर 3 किलोमीटर. और इसमें देखिए ये यहाँ पे दिखा दे आपको विरार फाउंडेशन, क्लासिक क्लब, यंग स्टार, रुचि और एक्सक्लूसिव इवेंट फिटनेस, इस तरीके के स्पॉन्सरशिप हैं जो कि अपने मतलब जो सहयोग कर रहे हैं. बहुत सारी एनजीओज हैं, बहुत सारी स्वयंसेवी संस्थाएं हैं जो कर रही हैं इसका पूरा आयोजन. और यहाँ पे एक बार दिखाइए, और इसमें रजिस्ट्रेशन जो हो रहा है उसकी शुरुआत हो चुकी है और लास्ट डेट रजिस्ट्रेशन की है 5 फरवरी को. यानी ये बहुत क्लोज टाइम है. और जिनके अंदर आप देखिए, जिनके अंदर टैलेंट है, जो रन करते हैं, उनके अंदर टेम्पटेशन रहती है कि कहीं पे रन का आयोजन हो. तो ये विरार में देखा गया है कि लाखों लोग पार्टिसिपेशन के लिए एग्रेसिव रहते हैं और पहुंचते हैं. हमारे साथ हैं हार्दिक जी. हार्दिक जी, स्वागत है आपका मेट्रो सिटी समाचार में. हार्दिक राव जी, आप जानते हैं बेहद ही युवा लेकिन बहुत ही टैलेंटेड और यूनिक जो कॉन्सेप्ट लाते हैं, उसमें 2011 से ये रन चल रहा है. थोड़ी जानकारी इसके बारे में दीजिए कि लोगों को पार्टिसिपेशन के लिए और कब तक, क्या, कैसे, क्या एज ग्रुप, क्या सर्टिफिकेशन, किस तरीके का, थोडी जानकारी दीजिए आप लोगों को. सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व व्ह्युअर्सना येणाऱ्या माघी गणपतीच्या लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर, प्रथम महापौर राजीवजी पाटील, युवा नेते क्षितिज ठाकूर व बहुजन विकास आघाडीची संपूर्ण टीम यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. सालाबादप्रमाणे दरवर्षी फेब्रुवारीचा सेकंड संडे म्हणजे फेब्रुवारीच्या सेकंड संडेला आपल्या शहरामध्ये, विरार शहरामध्ये विरार रनचं आयोजन होते. ही संकल्पना आपले बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीवजी पाटील यांनी आणली आणि त्या संकल्पनेवर संपूर्ण कार्यक्रम करण्याची जी तयारी आहे ती विरारमधील विविध सामाजिक संघटना, त्याच्यामध्ये विराट फाउंडेशन असेल, अमेय क्लासिक क्लब असेल, यंगस्टार ट्रस्ट असेल आणि विविध नवरात्रोत्सव मंडळ, विविध गणेशोत्सव मंडळ, विविध महिला बचत गट यांच्या विरार बोळींमधील सर्वांचं एक ग्रुप आहे. तो दर डिसेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत मीटिंग्स घेऊन ह्याचं आयोजन नियोजन करत असतो. आपण बघणार तर गुगलची लिंक खाली आहे, त्या लिंकवर तुम्ही 10Kचं जी टाईम चिप रन आहे म्हणजे टाईम रन, त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. आणि बाकी सगळ्यासाठी ऑफलाईन रजिस्ट्रेशनला तुम्हाला यायचं आहे अमेय क्लासिक क्लबला. अमेय क्लासिक क्लबच्या रिसेप्शनवर सगळे फॉर्म्स अवेलेबल आहेत आणि लहान मुलांचं रजिस्ट्रेशन, जे शालेय मुलं आहेत, शालेय गट आहे, त्याचे फॉर्म्स आम्ही ऑलरेडी शाळेत दिलेले आहेत. तुम्ही शाळेमध्ये पालकांनी, पेरेंट्सनी तो फॉर्म भरायचा आहे. शाळेच्या PT टीचरबरोबर एवढी वर्ष ती मुलं येतात, याही वर्षी त्यांनी तसं द्यायचं आहे. त्यांच्या शाळेमध्ये त्यांना सर्टिफिकेशन जे प्रत्येक पार्टिसिपेंटचं आम्ही दरवर्षीप्रमाणे तिथेच देणार आहोत. यावेळेला एक ॲडिशनल आम्ही देणार आहोत शालेय मुलांना सुद्धा फिनिशर मेडल. क्या बात है, क्या बात है. आम्ही फक्त 10Kला द्यायचं आधी, फक्त 10Kला द्यायचं. आता शालेय मुलं जी वय वर्ष 5च्या पुढील, म्हणजे फर्स्ट पासून पुढची, ग्रेट फर्स्ट पासून 10th पर्यंतच्या सगळ्या मुलांना आम्ही सर्टिफिकेटच्या जोडीला यावेळेला फिनिशर मेडल स्पॉटलाच देणार आहोत. अरे वाह, ग्रेट. इसमें देखिए एक चीज़ और पढ़ रहा हूँ मैं, मेडल, सर्टिफिकेट, टी शर्ट और 10K के लिए. अच्छा, 10K के लिए आप देखेंगे तो 10K जो है, फिनिशर्स जो है, उनको टाइम चिप रन है. तो टाइम चिप के लिए टी शर्ट भी आइडेंटिफाई होना ज़रूरी है कि ये हमने पिछले 3 सालों से टी शर्ट, टाइम चिप, टाइम बीप, ये तो हमारा जो भी व्यवस्थाएं हैं, इसका रन का टाइमिंग क्या रहेगा, कितने बजे लोगों को पहुंचना रहेगा यहाँ पर रजिस्ट्रेशन होने के बाद? आपको रजिस्ट्रेशन का लास्ट डेट 5 फेब्रुवारी है. 9 तारखेला आपली ही रन ह्याच ठिकाणून अमेय क्लासिक क्लबच्या दारातून
ह्याच स्पॉटवरून स्टार्ट होणार आहे. स्टार्टिंग पॉईंट हा अमेय क्लासिक क्लबचा एंट्रन्स गेट आहे. ह्याच्या बाजूला होल्डिंग एरिया असणार आहे. इथून ट्री हाऊस स्कूलपर्यंत होल्डिंग एरिया आहे. होल्डिंग एरियामध्ये त्यांनी सकाळी 5 वाजता होल्डिंग एरियामध्ये यायचं आहे. 6 वाजता प्रॉपर फ्लॅग ऑफ होणार आहे. 5 वाजता काय यायचं त्याचं कारण सांगतो. बॉडी वॉर्मअप करण्यासाठी बॉडी वॉर्मअप करण्यासाठी आम्ही 5:15 वाजता झुंबा सेशन ठेवलंय. अच्छा, झुंबा डान्सिंग, झुंबा सेशन. क्या बात आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी झुंबा सेशन असणार आहे. झुंबा सेशनचा लाभ घ्यायचा आहे कारण जे धावताना जे रेग्युलर रनर्स आहेत त्यांना माहिती आहे की बॉडी वॉर्मअप होणं गरजेचं आहे. तर ते बॉडी वॉर्मअप होण्यासाठी झुंबा सेशन आपण ठेवलेलं आहे. झुंबा सेशनचा लाभ घ्यायचा आहे. यावेळेला अजून ॲडिशन आम्ही केलं आहे की वॉकथॉन ॲड केले आहे. आणि फन रन ही फन रन नसून तर ती वॉकथॉन असणार आहे. फन रनमध्ये सहभागी असणाऱ्या महिलांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये यायचं आहे. मिनिमम 10 महिलांचा ग्रुप असेल. पारंपरिक वेशभूषेमध्ये त्यांनी साडी घालून, नऊवारी साडी असेल, गुजराती स्टाईलची साडी असेल, बंगाली स्टाईलची असेल, अगदी काश्मीर ते कन्याकुमारी, गुजरात ते आसाम असा हा विविध ह्यांनी नटलेला असा आपला प्रदेश आहे. वसई तालुक्यातील सगळ्या महिला भगिनींना मी विनंती करतोय त्यांनी रजिस्टर इथे करायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर त्यांना 5 तारखेनंतर त्यांचा ग्रुप नंबर मिळेल. त्याच्यावर त्यांना अलॉटमेंट असेल. त्या अलॉटमेंटप्रमाणे इथूनच त्यांची वॉकथॉन स्टार्ट होईल. पुढे गणपती मंदिर आहे. गणपती मंदिराच्यातून यू टर्न घेऊन त्यांनी इथे यायचं आहे. पण त्या वॉकथॉनमध्ये स्पेशल आहे सोशल मेसेज. त्यांनी एक सोशल मेसेज स्वतः डिझाईन करायचा आहे. पहिला मेसेज आम्ही वसई विरार रनचा जो स्लोगन आहे तो आहे सेव्ह द गर्ल चाइल्ड. स्त्री भ्रूण हत्या टाळा, निसर्गाचा समतोल पाळा. सेकंड स्लोगन आहे आमचा स्लोगन गो ग्रीन गो क्लीन. थर्ड स्लोगन आहे जो वसई विरार शहर पोलिसांचा स्लोगन आहे से नो टू ड्रग्स. फोर्थ स्लोगन आहे डॉक्टरांनी आम्हाला दिलेला से नो टू डिप्रेशन. आणि 5वा स्लोगन त्यांनी डिझाईन करायचं आहे त्या महिलांनी. आणि त्या 5ही स्लोगनला त्यांनी पेंट करून किंवा डिझाईन करून कटआउट बनवून त्या फन रनमध्ये वॉकथॉनमध्ये घेऊन चालायचं आहे. क्या बात है, क्या बात है. सो नाइस, बहुत क्रिएटिव है. अच्छा, मुझे एक बताइए इसका इतिहास क्या है, 2011 इसकी संकल्पना क्या है, कब से शुरू किया? क्योंकि इसमें एक चीज़ जोड़ना चाह रहा हूँ, जब भी विरार मैराथन की बात आती है तो उसमें लोग आते जानते क्यों? लोग उसमें एनर्जी देखना चाहते हैं. द एप्रिसिएशन, द वे दे आर रिप्रेजेंटिंग और द वे दे आर रिप्रेजेंटिंग ऑफ आवर सिटी, इट इज़ एप्रिसिएटिव वर्ल्ड वाइड. तो इसमें भी आपने, मैं देखा कि बहुत सारी चीज़ें आपने ऐड की हुई हैं. 2011 से लेकर ये 25 चल रहा है. तो ये जर्नी शुरू कैसे हुई और क्या इतिहास है इसका? आम्ही काही तरुण मुलं युवा विकास आघाडीच्या माध्यमातून लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर, प्रथम महापौर राजीवजी पाटील, युवा आमदार क्षितिज ठाकूर आणि आमचे युवा कार्याध्यक्ष सिद्धार्थ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आमच्या काही मित्रांनी संकल्पना आणली की आपल्या इकडचे ॲथलीट मुलं आहेत त्यांना कुठेतरी एक प्लॅटफॉर्म मिळावा. मग बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीवजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यंगस्टारचे अनेक कार्यक्रम होत असतात. त्या अनेक कार्यक्रमांमध्ये असताना आम्हाला ही संकल्पना सुचली आणि आमचे माजी नगरसेवक, माजी पदाधिकारी, माजी सभापती या सगळ्यांना एकत्रितरित्या आणून आमचे माजी सभापती पंकजजी ठाकूर, माजी नगरसेवक हनुमंत कावळे, माजी नगरसेवक जितूभाई शहा, माजी नगरसेवक अजयभाई संघवी, माजी नगरसेविका प्रज्ञा देसाई आणि सर्व कार्यकर्ते ह्यांनी पुढाकार घेऊन तत्कालीन, त्यावेळेला मी नगरसेवक नव्हतो, तत्कालीन ह्या सर्व नगरसेवकांनी माझ्यासारख्या एका युवकाला पुढे आणलं आणि ही जबाबदारी माझ्यावर दिली आणि मी या सगळ्या संघटनांना एकत्रितरित्या घेऊन सुरुवात केली. आपण एकटे चालत होतो, मग काफिला बनत गेला आणि एवढ्या सगळ्या संघटना एकत्र येऊन त्याची सुरुवात झाली. आज सांगायला आनंद वाटतो की आज आम्ही 15व्या वर्षात पदार्पण केलं आहे. कोविडमधले 2 वर्ष सोडली तर 15वं वर्षच आहे हे. आणि विविध उपक्रम करत असताना जे सर्वसामान्यांचं प्रेम भरभरून मिळते. मागच्या वर्षी आपल्या इकडे 5,000च्या वर स्पर्धक होते. यावर्षी आमचा प्रयत्न आहे ती संख्या 7,500पर्यंत जाईल. विविध महिला इथे येतात, विविध ग्रुप येतात. त्याच्यामध्ये विशाल डान्स ग्रुप यावेळेला परफॉर्म करणार आहे. डॉक्टर सुरेश पाटील जे मानसोपचार तज्ज्ञ आहेत ते इथे समुपदेशन 5 मिनिटाचं करणार आहेत. आणि विविध सेवा संघटना त्यांचे पदाधिकारी असणार आहेत. ओपनिंगला स्वतः माजी स्थायी समिती सभापती अजूभाई आणि जितूभाई दोघं दरवर्षी सालाबादप्रमाणे 15च्या 15 वर्ष पूर्ण विरार मेडिकल असोसिएशनची टीम आम्हाला मेडिकल बॅकअपला असा हा पूर्णपणे चालणारा, म्हणजे एक खांबी तंबू नाही आहे. ओम श्री साईधाम मंदिर ट्रस्टच्या ॲम्ब्युलन्स या पहिल्या वर्षापासून आजपर्यंत विविध डॉक्टर्स, विविध संघटना, विविध महिला मंडळं, विविध सिनियर सिटीजन मंडळं, विविध आपले
महिलांचे बचत गट आणि मुलांचे, म्हणजे आता त्याच्यामध्ये आमच्या विरार पश्चिमेला जेवढी मंदिर ट्रस्ट आहेत त्या सगळ्या मंदिर ट्रस्ट, म्हणजे त्यात ओम श्री साईदाम मंदिर ट्रस्ट आलं, मंगलमूर्ती मंदिर ट्रस्ट आलं, विराट विनायक मंदिर ट्रस्ट आलं, त्यांचा आम्हाला सढळ हस्ते मदतीचा हातभार असतो. त्यामुळे हे सर्व शक्य होते. आणि सर्वात महत्त्वाचं की चांगलं काम करणाऱ्याला तुम्हाला इन्व्हाइट करायला लागत नाही, तुम्हाला लोक येऊन भेटत जातात. आणि आज आम्ही 15व्या वर्षात पदार्पण केलं. तुमच्यासारखे पत्रकार हे आम्हाला प्रसिद्धी देतात, त्यामुळे आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो आणि लोक आमच्यापर्यंत पोहोचतात. बहुत बहुत धन्यवाद हार्दिक जी. तो रियली बहुत इंटरेस्टिंग होने वाला है ये इवेंट, और आप अगर इसमें एनरोलमेंट करना चाह रहे हैं तो देखिए 699 रुपीज़ जो है 10K किलोमीटर का रन है, और फर्स्ट सेकेंड थर्ड, और इसमें साथ कैश प्राइस के साथ मेटल सर्टिफिकेट और टी-शर्ट्स वगैरह जो भी है. आपने देखा है विरार का बड़ा इवेंट जिसमें करोड़ों रुपए और हज़ारों लोग लगते हैं और फिर जाके इवेंट होता है. यानी जब मैराथन होता है तो आप देखते हैं कि पूरी सिटीज़ में, पूरे देश में, लेकिन वसई विरार का माहौल एकदम एनर्जेटिक होता है और बहुत प्यारा होता है, जिसको देखने लोग आते हैं. इसी तरह विरार रन जो है ये 2011 से चल रहा है. तो मैं चाहूँगा कि जो भी युवा लोग हैं आप इसमें सहभागी हो, और इसके साथ ही आप कम से कम यहाँ पर आकर देखें किस तरीके से रन का आयोजन हो रहा है. पिछले सालों में अभी जो संख्या बताई हार्दिक जी ने, 7,500 लोग इसमें शामिल होने वाले. वास्तव में बहुत एनर्जेटिक और बहुत यूनिक इवेंट होने वाला है. तो आपकी इसमें अपनी राय क्या है? अभी आज तक आपने कभी इसमें पार्टिसिपेशन किया है या देखा है तो हमें कमेंट करके जरूर बताइएगा.